जेव्हा एखाद्या प्रचंड मोठ्या साम्राज्याचं भवितव्य पणाला लागलेलं असतं ना, आणि जर त्या यशाची किंमत म्हणून स्वतःच्या आयुष्यातलं सर्वात मौल्यवान आणि जिव्हाळ्याचं प्रेम पणाला लावावं लागलं, तर तर माणूस काय करेल? हा तसा खूपच कठीण आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे आपण नेहमी इतिहासाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? मोठे महाल, रणांगणावर एकमेकांना भिडणारं सैन्य. तलवारींचा खणखणाट आणि राजकीय तह. अगदी बरोबर. पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो इतिहासाच्या एका अशा अदृश्य पानावर प्रकाश टाकतो जिथे राजकारण आणि गुप्तहेर यंत्रणेची पाळेमुळं थेट मानवी भावनांच्या गाभाऱ्यात पोचली आहेत. हो, आणि तीही एका अत्यंत नाजूक प्रेमकथेच्या. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण बाजिंद या पुस्तकातील एका अत्यंत गूढ आणि खिळवून ठेवणाऱ्या संदर्भाचं विश्लेषण करणार आहोत. तसं पाहिलं तर हा संदर्भ खऱ्या अर्थाने एका मास्टर क्लाससारखा आहे. कसं काय? कारण यात केवळ दोन व्यक्तींची भावनिक घालमेल नाहीये, तर 17व्या शतकातील राजकीय खेळी, मानसशास्त्र आणि मुत्सद्देगिरी अतिशय सूक्ष्मपणे गुंफलेली आहे. बरं. ज्या प्रसंगातून ही चर्चा सुरू होते ना, त्याची मांडणीच मुळात एखाद्या उत्तम रहस्यकथेसारखी आहे. म्हणजे विचार करा, आपण पाहतो की सखाराम आणि त्याचे सवंगडी एका जुन्या शांत पडवीत बसले आहेत. हो, ती अस्वस्थ करणारी शांतता. अगदी सगळीकडे ती शांतता आहे आणि ते सर्वजण आपले सर्वांगाचे कान करून सावित्रीचा भूतकाळ ऐकत आहेत. आणि त्याच शांततेचा भंग करत मल्हारी अत्यंत धाडसाने एक प्रश्न विचारतो. तो विचारतो, बाईसाहेब, पुढे काय झाले? हो, आणि मला वाटतं हाच तो बिंदू आहे जिथून या कथेत आपण पूर्णपणे ओढले जातो. चला तर मग हे उलगडून पाहूया, कारण हा उतारा म्हणजे केवळ इतिहासातील एक कोरडी नोंद अजिबात नाहीये. अजिबात नाही. हा मल्हारीचा प्रश्न जणू काही एका बंदिस्त ज्वालामुखीचं तोंड उघडतो, कारण त्या प्रश्नावर सावित्री ज्या प्रकारे प्रतिक्रिया देते ते खरंच अंगावर काटा आणणार आहे. डोळ्यांत आलेले अश्रू पुसत ती म्हणते, दैव अशी विचित्र परीक्षा का घेते देव जाणे. ती पुढे सांगते की जेव्हा असं वाटतं की आयुष्यात सर्व काही संपलं तेव्हा नवीन अध्याय सुरू होतो. आणि अगदी त्याच क्षणी. हो, अगदी त्याच क्षणी जेव्हा वाटतं की आता काही नको, सर्व काही सुरळीत झालंय, नेमकी तेव्हाच नियती अत्यंत वाईट चपराक मारते. मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. का बरं? कारण हे विधान एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाच्या मध्यंतरासारखं वाटतं मला. अरे वा, ही उपमा छान आहे. म्हणजे जिथे प्रेक्षकांना वाटतं की आता संकटे टळली आहेत, सगळं ठीक झालंय, आणि अचानक कथेला एक भयानक कलाटणी मिळते. सावित्रीचे हे शब्द केवळ दुःख दर्शवत नाहीत, तर त्यात एक प्रचंड मोठा आघात दडलेला जाणवतो मला. तुम्ही जी सस्पेन्स थ्रिलरची उपमा दिलीत ना, ती या विधानाचं स्वरूप समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त आहे. पण या विधानाची खोली त्याहून अधिक गुंतागुंतीची आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? जर आपण सावित्रीच्या या शब्दांचं मानसशास्त्रीय विश्लेषण केलं तर आपल्याला सर्व्हायव्हर्स गिल्ट किंवा एका खोल आघाताची छटा इथे दिसते. सर्व्हायव्हर्स गिल्ट? हो, ती केवळ जुन्या आठवणींना उजाळा देत नाहीये. जेव्हा कोणी नियतीची वाईट चपराक असा शब्दप्रयोग करतं तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्या व्यक्तीने आयुष्यात सुखाचा सर्वोच्च आणि अतिशय सुरक्षित वाटणारा क्षण अनुभवला होता. आणि तो क्षण नैसर्गिकरित्या संपला नाही, तर तो अत्यंत निर्दयीपणे अचानक हिरावून घेतला गेला. बापरे. तिची ही हतबलका ऐकणाऱ्याला एका भयानक वास्तवाची पूर्वसूचना देतेय. ती सांगतीये की राजकीय आणि ऐतिहासिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वैयक्तिक आयुष्याचे कसे तुकडे पडतात. अगदी. आणि तो सर्वोच्च सुखाचा क्षण कोणता होता हे जेव्हा ती सांगायला लागते तेव्हा आपण थेट त्या भूतकाळात जातो. ती वर्णन करते की खंडोजीच्या मिठीत ती सारे जग विसरली होती. हो, ते निसर्गाचं वर्णन. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी पहाटेचं शीतल चांदणे विरून गेले होते. हे ऐकताना असं वाटतं की जणू काही तो काळ, ते जग केवळ त्या दोन जीवांसाठी तिथेच थांबलं होतं. पण हा सुखाचा क्षण फार काळ टिकत नाही टिकत. कारण लगेचच ती पुढे एक अत्यंत महत्वाचं वाक्य उच्चारते. ती म्हणते, रायगडच्या बाजूने आलेल्या गार वाऱ्याने आम्ही दोघेही भानावर आलो. आता मला इथे एक प्रश्न पडतो. कोणता? हा रायगडचा वारा म्हणजे नेमकं काय? म्हणजे मला हे अगदी एखाद्या अलार्म क्लॉक सारखं वाटतं. जसं आपण एखादा खूप गोड स्वप्नात असतो आणि अचानक अलार्म कर्कशपणे वाजतो आणि आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो. हो, वास्तवाची आणि आपल्या ड्युटीची. ती अलार्म क्लॉकची उपमा चांगली आहे, पण त्यात एक मेख अशी आहे की हा अलार्म केवळ जागे करण्यासाठी नाहीये. मग? तर तो एका प्रचंड मोठ्या राजकीय आणि वैचारिक सत्तेचा दबाव दर्शवतो. या रायगडच्या वाऱ्यामागील भौगोलिक आणि राजकीय यंत्रणा समजून घेणं इथे खूप आवश्यक आहे. बरं. रायगड ही केवळ एक वास्तव आहे,
ती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. तो संपूर्ण मोहिमांचा, सत्तेचा, न्यायव्यवस्थेचा आणि स्वराज्य या संकल्पनेचा सर्वोच्च केंद्रबिंदू आहे. म्हणजेच तो फक्त वारा नव्हता. अगदी बरोबर. त्यामुळे रायगडच्या बाजूने आलेला गार वारा हा केवळ निसर्गाचा एक घटक राहत नाही, तो वारा एक प्रतीक आहे. स्वराज्याच्या अखंड चालणाऱ्या कार्याची आठवण. हो, आणि त्यांच्यावर सोपवलेल्या एका अत्यंत गुप्त आणि मोक्याच्या मोहिमेची ती एक सततची आठवण आहे. म्हणजेच तुम्ही असं म्हणताय की तो वारा त्यांच्यासाठी भौगोलिक नसून पूर्णपणे मानसिक होता. तो वारा त्यांना त्यांच्या कर्तव्याच्या वजनाची जाणीव करून देत होता. नक्कीच. स्वराज्याचं ध्येय हे इतकं मोठं होतं की ते माणसांच्या वैयक्तिक सुखाच्या आड कायम उभं राहायचं. तो गार वारा त्यांना सांगतोय की तुमची वैयक्तिक स्वप्न, तुमची ही सुरक्षित मिठी या वास्तवाच्या तुलनेत खूप छोटी आहे. बापरे, हे खूप हा एका वाऱ्याच्या झुळकीने त्यांच्यातील तो रोमॅन्टिक उबदारपणा एका क्षणात संपवला आणि त्यांना त्यांच्या कटू वास्तवाच्या जमिनीवर अक्षरशः खेचून आणलं. पण इथे मला एक शंका येते, आणि कदाचित हे ऐकणाऱ्या अनेकांना ती येऊ शकते. हे खूपच निष्ठुर वाटत नाही का? निष्ठुर? कशा अर्थाने? म्हणजे दोन माणसे एकमेकांच्या प्रेमात आहेत, त्यांना एकमेकांसोबत राहायचं आहे, पण निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती आणि राजकारण त्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ओझ्याखाली दाबून टाकत आहे. मला कधीकधी ही कर्तव्याची हाक एखाद्या खलनायकासारखी वाटते. अशा परिस्थितीत माणसाने नक्की कोणाची निवड करायची, स्वतःच्या अस्तित्वाची की एका मोठ्या ध्येयाची? हा संघर्ष मानवी इतिहासातील सर्वात जुना आणि जटिल संघर्ष आहे. वैयक्तिक सुख विरुद्ध सामूहिक स्वातंत्र्य. हो ना. मानवी भावनेच्या दृष्टिकोनातून ते निष्ठुर वाटतंच, आणि तसं पाहिलं तर ते आहेही. पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या काळात ही घटना घडत आहे तो काळ स्थिर किंवा शांततेचा नव्हता. तो युद्धाचा काळ होता. अगदी. तो काळ एका नव्या साम्राज्याच्या निर्मितीचा, स्वराज्याच्या अस्तित्वाचा होता. तिथे वैयक्तिक सुखाला दुय्यम स्थान दिलं जाणं ही त्या काळाची गरज होती. आणि म्हणूनच या वाऱ्याच्या झुळकीने भानावर आल्यावर खंडोजी आणि सावित्री यांच्यात जो संवाद सुरू होतो ना, तो या कथेचा खरा गाभा आहे. हो, तो संवाद म्हणजे केवळ दोन प्रेमी युगलांचं बोलणं नाहीये, तर ती एका राजकीय संकटाची सुरुवात आहे. हो, तो संवाद वाचताना खरोखरच धक्का बसतो. वाऱ्याच्या त्या जाणीवीने भानावर आल्यावर खंडोजी अचानक अत्यंत अस्वस्थ होतो. तो म्हणतो की साऊ, आता तुझा विरह सहन करणे मला अशक्य आहे. तो इतका भावूक आणि हतबल झाला आहे की तो एक अतिशय टोकाचा आणि मला तरी वाटते की एक आत्मघातकी निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहे. हो, तो पळून जाण्याचा विचार करतो. तो तिला सांगतो की तो आजच बहिर्जी नाईक यांच्याकडे खाजगीत वर्दी धाडून त्यांची भेट घेणार आहे आणि बाजींची बहुमूल्य जबाबदारी त्यांच्या हाती सुपूर्द करून साऊला कायमचं घेऊन जाणार आहे. इथे मला खरंच प्रश्न पडतो. खंडोजीसारखा स्वराज्याचा माणूस जो एका मोहिमेवर आहे, तो इतका कच्च्या दिलाचा कसा असू शकतो? आपलं कर्तव्य सोडून पळून जाण्याचा विचार तो कसा करू शकतो? हे वरवर पाहता खंडोजीचं दौर्बल्य किंवा त्याची घाई वाटू शकते. पण मूळ मुद्दा असा आहे की इथे आपण एका गुप्तहेराच्या मानसिक तणावाची सर्वोच्च पातळी पाहत आहोत. म्हणजे हे सगळं प्रेशर होतं? हो, आणि इथे बहिर्जी नाईक या नावाचा उल्लेख येणं ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण ते गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. अगदी बरोबर. बहिर्जी नाईक हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. त्यांच्याकडे बाजिंदची जबाबदारी सोपवण्याची भाषा खंडोजी करत आहे. बाजिंद? हो, बाजिंद नावाचं जे काही हे मिशन आहे ते इतकं मोक्याचं आणि गुप्त असावं की त्याचा थेट संबंध बहिर्जी नाईकांशी आहे. गुप्तहेर खात्यात काम करणं म्हणजे सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणं. प्रत्येक क्षणी आपली ओळख लपवणं, खोटं बोलणं आणि भयानक तणावाखाली असणं. म्हणजेच काय, खंडोजीचा हा जो उद्रेक आहे तो केवळ प्रेमापोटी नाहीये, तर तो बर्नआउट आहे. अगदी बरोबर. वर्षानुवर्षे या अफाट ताणाखाली जगल्यानंतर माणूस जेव्हा प्रेमासारख्या एका अत्यंत सुरक्षित आणि निखळ भावनेच्या संपर्कात येतो तेव्हा त्याचं ते कठोर आवरण विथळायला लागतं. त्याला तो आधार हवा असतो. खंडोजीला कर्तव्य नाकारायचं नाहीये, पण त्याला आता तो ताण सहन होत नाहीये. बहिर्जी नाईकांसारख्या प्रमुखाला खाजगीत वर्दी धाडणे हा त्या काळातील शिस्तीचा केवढा मोठा भंग असू शकतो याची आपण केवळ कल्पना करू शकतो. बापरे, हो. पण तरीही तो तसं करण्यास तयार होतो. यावरून त्याला साऊसोबतची सुरक्षितता किती हवी आहे हे दिसून येतं. ती त्याची कमजोरी नाहीये, तर ती त्याची टोकाची हतबलता आहे. आणि इथेच खरी गंमत आहे. आणि इथेच या कथेतला सर्वात मोठा ट्विस्ट येतो.
हो, साऊची प्रतिक्रिया. होय. खंडोजी कोलमडत असताना साऊ मात्र खंबीर उभी राहते. ती प्रेमात आंधळी होऊन खंडोजीसोबत लगेच पळून जायला तयार होत नाही. ती काय करते तर ती खंडोजीची मिठी सैल करते. मला ही छोटीशी शारीरिक कृती खूप अर्थपूर्ण वाटते. ती मिठी सैल करणे म्हणजे केवळ शारीरिक अंतर नसून ती भावनांच्या आवेगातून बाहेर पडून वास्तवाच्या जमिनीवर पाऊल ठेवत आहे. अगदी बरोबर. ती त्याला म्हणते, ठीक आहे, मलाही तुमच्याशिवाय जगणे आता मुश्किल आहे, पण ती पुढे जे काही बोलते ते कोणत्याही कसलेल्या राजकीय मुत्सद्दी माणसाला लाजवेल असं आहे. हो ना. ती म्हणते की ती स्वतः आजच आबासाहेबांची समजूत काढणार आहे, त्यांना सर्व घडलेले कथन करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं वाक्य ती उच्चारते, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या पवित्र कामात आता शिर्क्यांची तलवार चालावी. साऊची ही विचार प्रक्रिया मला अक्षरशः थक्क करणारी वाटते. तिची ही प्रतिक्रिया खऱ्या अर्थाने या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आपण इथे साऊचं राजकीय शहाणपण आणि तिची रणनीती समजून घेतली पाहिजे. हां. ती केवळ एका प्रियसीच्या भूमिकेत अडकून पडत नाही. ती परिस्थितीचं विश्लेषण करते. खंडोजी जर मोहिमेवरून पळून गेला तर त्याचे परिणाम काय होतील हे तिला माहीत आहे. नक्की. प्रेमाचा वापर एका मोठ्या राजकीय हेतूसाठी करत आहे. शिर्क्यांची तलवार स्वराज्याच्या कामी येणं या वाक्यामागे एक प्रचंड मोठं राजकीय समीकरण दडलेलं आहे. हे समीकरण थोडं उलगडून सांगाल का? कारण शिर्के घराण्याची तलवार स्वराज्याला मिळणे हा नक्की कसा फायदा होता? ती थेट वडिलांना म्हणजे आबासाहेबांना मनवण्याची भाषा का करत आहे? हे समजण्यासाठी आपल्याला त्या काळातील राजकीय विवाह आणि घराण्यांची ताकद समजून घ्यावी लागेल. सह्याद्रीच्या खोऱ्यात अनेक मातब्बर घराणी होती, ज्यांची स्वतःची फौज, प्रभाव आणि वचक होता. जसं की शिर्के घराणे. अगदी. शिर्के हे त्यापैकीच एक वजनदार घराणे. जर साऊने आब्बासाहेबांना मनवलं आणि हे लग्न स्वराज्याच्या संमतीने झालं तर केवळ 2 जीव एकत्र येत नाहीत, तर पूर्ण सैन्य मिळतं. हो. शिर्के घराण्याची संपूर्ण लष्करी ताकद, त्यांची साधन संपत्ती आणि त्यांचा भौगोलिक प्रभाव थेट शिवरायांच्या स्वराज्याला येऊन मिळतो. अरे वा. साऊचा हा डाव म्हणजे खंडोजीची मोहीम सोडून पळण्याची वेळ न आणता त्या मोहिमेलाच एका मोठ्या राजकीय विजयात रूपांतरित करण्याचा प्रयत्न आहे. ती बाजींच्या मोहिमेला पर्यायी आणि अधिक भक्कम रस्ता दाखवत आहे. म्हणजे ती एक प्रकारे बॅकडोर डिप्लोमॅसी करत आहे असं म्हणता येईल का? नक्कीच. खंडोजीला मोहिमेचा ताण आलाय तर ती थेट मोहिमेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या कौटुंबिक वजनाचा वापर करत आहे. आणि साऊच्या या धाडसी विचारांवर खंडोजीची जी प्रतिक्रिया येते ती पाहण्यासारखी आहे. हां. साऊचे हे शब्द ऐकून तो तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडतो. मगाशी साऊने मिठी सैल केली होती, आता खंडोजी तिचे खांदे घट्ट पकडून एका नव्या आशेने तिच्याकडे पाहत आहे. तू काय म्हणतो? तो म्हणतो, साऊ, असे जर घडले तर माझ्यावर नायकांनी सोपवलेली कामगिरी फत्ते होईल. म्हणजे खंडोजीलाही यात आशेचा मोठा किरण दिसला. होय, कारण खंडोजी हा मुळात योद्धा आणि गुप्तहेर आहे. त्याला साऊच्या बोलण्यातील राजकीय वजन लगेच लक्षात येतं. जर शिर्के घराणे स्वराज्यात सामील झाले तर त्याला जी लष्करी किंवा राजकीय कारवाई करणं अपेक्षित होतं तिची गरजच उरणार नाही. म्हणजे त्याचं काम सोपं झालं असतं. त्याचं काम निम्म्याहून अधिक सोपं होईल. साऊच्या एका होकाराने आणि तिच्या वडिलांच्या संमतीने अख्खी राजकीय परिस्थिती बदलू शकते याची त्याला जाणीव होते. आणि या जाणीवेतून तो पुढे जी शपथ घेतो ना, ती मला या संपूर्ण चर्चेतील सर्वात प्रगत आणि आधुनिक विचारांची वाटते. कोणती शपथ? तो अत्यंत आत्मविश्वासाने म्हणतो, रक्ताचा थेंब न सांडता यशवंत माची स्वराज्यात आली तर तू आणि मी जन्मोजन्मी एकत्र राहू, ही शपथ मी तुला देतो. मला खरंच नवल वाटतं. आपण अशा एका ऐतिहासिक काळाबद्दल बोलत आहोत जो पूर्णपणे युद्ध, लढाया, वेढे आणि रणांगणावरील रक्तपाताचा काळ मानला जातो. अशा काळात एका संपूर्ण किल्ल्यावर म्हणजे यशवंत माचीवर रक्ताचा एकही थेंब न सांडता विजय मिळवण्याची ही रणनीती किती वेगळी आणि पुढारलेली आहे. अगदी बरोबर. आणि या वाक्यात शिवनीतीचा सर्वात मोठा आणि खरा गाभा दडलेला आहे. रक्ताचा थेंब न सांडता विजय ही संकल्पना त्या काळात अत्यंत दुर्मिळ पण शिवरायांच्या अत्यंत जवळची होती. म्हणजे युद्ध न करता जिंकणे. हो. युद्धात किल्ला जिंकणे म्हणजे काय तर तिथे वेढा घालणे, तोफांचा मारा करणे, दोन्ही बाजूंच्या सैन्याची जीवितहानी होणे आणि किल्ल्याची नासधूस होणे. आणि असा उद्ध्वस्त झालेला किल्ला जिंकून फायदाच काय?
अगदी. असा उद्ध्वस्त झालेला किल्ला जिंकून स्वराज्याला काय फायदा? त्याऐवजी जर मुत्सद्देगिरी, डावपेच आणि राजकीय संबंधांचा वापर करून किल्ल्याचा ताबा मिळवता आला तर रक्तपात टळतो, साधनसंपत्ती वाचते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक लोकांचा विरोध राहत नाही. हो, स्थानिक लोकांचा आणि सैन्याचा स्वराज्याला विरोध राहत नाही. म्हणजेच यशवंत माचीचा किल्ला जिंकण्यासाठी आधी माणसांची मनं आणि त्यांचे राजकीय लागेबांधे जिंकणे महत्वाचे होते आणि खंडोजीने हे अचूक ओळखले. अगदी बरोबर. खंडोजी आणि साऊ यांचं वैयक्तिक नाते आता केवळ एक रोमॅन्टिक आकर्षण राहिलेलं नाहीये. ते आता यशवंत माची हा अत्यंत मोक्याचा किल्ला स्वराज्यात सामील करून घेण्याच्या एका मोठ्या रक्तविहीन राजकीय विजयाचं मुख्य हत्यार बनला आहे. क्या बात आहे. ज्या मोहिमेसाठी कदाचित शेकडो तलवारी लागल्या असत्या, ती मोहीम आता साऊच्या एका शब्दावर आणि आबासाहेबांच्या एका निर्णयावर येऊन ठेपली आहे. आणि म्हणूनच खंडोजीने दिलेली जन्मोजन्मी एकत्र राहण्याची शपथ ही केवळ एका प्रियकर आणि प्रियसीला दिलेली शपथ नाहीये. ती एक राजकीय कमिटमेंट आहे. ती एक राजकीय करार आहे. ती स्वराज्याशी, त्या ध्येयाशी आणि यशवंत माची मिळवण्याच्या त्याच्या मोहिमेशी घेतलेली बांधिलकी आहे. आणि म्हणूनच या महत्त्वपूर्ण शपथेनंतर उतार्यात शेवटी म्हटलंय की तो त्वरित खेडेबाऱ्याकडे रवाना होतो. हो, याचा अर्थ स्पष्ट आहे की आता भावनांचा वेळ संपलाय, आता वेळ कृतीची अंमलबजावणीची आहे. तो खेडेबाऱ्याकडे रवाना होतो कारण त्याला आता पुढची राजकीय आणि गुप्तहेर पातळीवरची सूत्र हलवायची आहेत. होय. तो प्रसंग तिथेच थांबतो, पण तो एक प्रचंड मोठी शृंखला सुरू करतो. खंडोजीची कृती दर्शवते की वैयक्तिक प्रेमाला स्वराज्याच्या ध्येयामध्ये कसं विलीन केलं जातं. त्यांनी आपलं प्रेम नाकारलं नाही, पण त्यांनी त्या प्रेमालाच स्वराज्याचं हत्यार बनवलं. हा मानवी भावनांचा आणि राज्यशास्त्राचा एक अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर समन्वय आहे. खरंच क्या बात आहे. एका छोट्याशा उतार्यात, एका जुन्या वाड्याच्या पडवीत घडलेल्या संवादात किती अफाट अर्थ दडलेले आहेत. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की राजकारण, युद्धनीती आणि दोन व्यक्तींचं नाजूक प्रेम हे एकमेकांत किती गुंतागुंतीचं आणि सखोलपणे गुंफलेले असू शकतं. सावित्रीने डोळ्यात अश्रू आणून सखाराम आणि मल्हारीला सांगितलेला हा भूतकाळ आपल्यालाही अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. कधी वाटत होतं की ही केवळ एका प्रेमाची शोकांतिका आहे, तर कधी वाटलं की ही एक अत्यंत थंड डोक्याने खेळलेली राजकीय खेळी आहे. आणि हेच या साहित्याचं यश आहे. ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं की माणसाच्या व्यक्तिगत इच्छा आणि राष्ट्राचे किंवा स्वराज्याचे मोठे ध्येय यांच्यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा त्यातून मार्ग कसा काढायचा. अगदी खरंय. सावित्री आणि खंडोजीने तो मार्ग केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण यशवंत माचीसाठी आणि पर्यायाने स्वराज्यासाठी काढला. हो, आणि हे सर्व उलगडून पाहिल्यानंतर आणि या सखोल चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार प्रकर्षाने येत आहे आणि तो विचार मला शांत बसू देत नाहीये. कोणता विचार? आपण नेहमी इतिहासाची पाने वाचताना मोठ्या युद्धांबद्दल, शूरवीरांच्या पराक्रमांबद्दल आणि तलवारींच्या जोरावर मिळवलेल्या विजयांबद्दल भरभरून बोलतो. पण या उतार्याने आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवला. यशवंत माची स्वराज्यात येण्यासारख्या मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा एका भौगोलिक विजयाचा पाया हा एका अत्यंत नाजूक वैयक्तिक प्रेमकथेवर आणि साऊच्या आबासाहेबांच्या एका होकारावर अवलंबून होता. अगदी बरोबर. यश मिळवलं असतं तर केवळ या दोन प्रेमी युगुलांचीच काय झाली असते असं नाही, तर बाजिंद नावाच्या स्वराज्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या गुप्त मोहिमेचे काय झाले असते. यशवंत माचीवर कदाचित रक्ताचे सडे पडले असते. होय, तो रक्तपात टाळता आला नसता. आपण इतिहासात राजे, सेनापती आणि त्यांच्या लढायांच्या नोंदी ठेवतो, पण असे किती भौगोलिक विजय आणि राजकीय उलथापालती असतील ज्यांचे श्रेय नेहमी सत्ताधाऱ्यांना दिलं जातं, पण ज्यांचा खरा पाया कधीही न नोंदवल्या गेलेल्या अशा गुप्त प्रेमकथा, पडद्यामागील अश्रू आणि कोणाच्या तरी मिठीत घेतलेल्या राजकीय शब्दांवर उभारलेला असतो. खरंच हा अदृश्य इतिहास आहे. हो ना. या अदृश्य इतिहासाबद्दल आपण कधी विचारच करत नाही. हा प्रश्न आपण सर्वांनीच आपापल्या पातळीवर विचार करण्यासारखा आहे. नक्कीच. तर या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत.